वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण पनीरची भाजी अगदी रेस्टॉरंटसारखी ग्रेव्ही अशी ही बघणार आहोत। तर सगळ्या भाज्यांवर चालणारी ही एकच प्रकारची ग्रेव्ही हॉटेलमध्ये कशा पद्धतीने केली जाते हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आणि तीच ग्रेव्ही वापरून मी इथे पनीरची भाजी बनवलेली आहे। तर उशीर न लावता आपण सुरुवात करूया। सर्वात प्रथम इथे मी 3 कांदे मीडियम साईजचे मोठे कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे 3 टोमॅटो आपल्याला असे लाल बघून घ्यायचे आहेत आणि थोडंसं अर्ध बीट घेतलेलं आहे मी। अर्ध्यालाही कमी असं बीट घ्यायचे। बीटाने कलर ग्रेव्हीला खूप छान येतो आणि प्रत्येक हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये अशा प्रकारची ग्रेव्ही केली जाते। तर आता आपण हे कट करून आपण कुकरला 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। तर इथे मी टोमॅटो, कांदा आणि बीट हे सगळे मोठे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत, कट करून घेतलेले आहेत आणि ते पहिले स्वच्छ धुतले। त्यानंतर असे कट करून आपल्याला कुकरला लावून घ्यायचे आहेत। कुकरला 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्यामध्ये काय काय ॲड करायचं हे मी तुम्हाला दाखवतेच। तर अगदी रेस्टॉरंटपेक्षाही भारी अशी भाजी तयार होते। तर आता हे बघा, मी सगळं हे कुकरमध्ये टाकून घेते आणि बीटाने ग्रेव्हीला कलर खूप छान येतो, त्यामुळे थोडंसं बीट इथे वापरायचं आहे। फार नाही टाकायचं, अगदी थोडंसं टाकायचं आहे कलर येण्यासाठी। त्यानंतर आता इथे मी बघा काजू घेतलेले आहेत 7 ते 8 आणि त्यानंतर खडा मसाला घेतला आहे। दालचिनी, लवंग, मिरी हे सगळं 4-4 असे घेतलेले आहेत। इथे आल्याचा तुकडा घेतला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। त्यानंतर इथे लसूण घेतलेला आहे। तर लसूण असा चुरगळून टाकायचा आहे आपल्याला। त्यामध्ये मी आता इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेणार आहे। 1 ग्लास पुरेसं होतं। त्या आपण इथे 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। खूप छान अगदी झटपट अशी भाजी होते। फक्त 5 ते 6 मिनिटांमध्ये भाजी तयार होते आपली। तर आता इथे मी पनीर आणलेलं आहे फ्रेश। ह्या पनीरचे आपण स्क्वेअर शेपमध्ये भाग कट करून घेणार आहोत। तर हे बघा, तर आता कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या, तोपर्यंत आपण इथे पनीर कट करून घेऊया। तर फ्रेश असं पनीर आणलेलं आहे आणि त्याचे आपल्याला स्क्वेअर असे पीस कट करून घ्यायचे आहेत। तर हे बघा, अगदी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे, म्हणजे रेस्टॉरंट सारखीच तुम्हाला अगदी पनीरची भाजी दाखवते। तर 2 ते 3 प्रकारची ही केली जाते, तर आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते। त्याचबरोबर आता इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलंय। पॅन चांगलं गरम करून घ्यायचं आणि आपल्याला हे पनीरचे जे आपण पीस कट केलेले आहेत ते आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तर थोडेसे ब्राऊन कलरवर आपल्याला हे व्यवस्थित असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून पनीरचा सगळा कच्चेपणा नाहीसा झाला पाहिजे। जे पाणी वगैरे सुटतं तर ते पाणी पूर्ण नाहीसं झाल्यावर आपल्याला ब्राऊन कलरचं होईपर्यंत शॅलो फ्राय करायचे आहेत। अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे, हाय फ्लेमवर नाही करायचं, नाही तर मग पनीर असे खूप कडक आणि अगदी वातडल्यासारखे होतात आणि तुटत नाही। त्यामुळे मग भाजीला चव पण वेगळी लागते। त्यामुळे नॉर्मल गॅस ठेवायचा आहे। नॉर्मल गॅसवर आपल्याला हे व्यवस्थित असं पूर्ण त्याचे पाणी नाहीसं झालं पाहिजे आणि अगदी शॅलो फ्राय आपल्याला करून घ्यायचे आहे। ब्राऊन कलरचे होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित ते तेलावर छान असे गरम करून घ्यायचे। तर आता बघा, कलर यायला लागलेला आहे पनीरला आणि अगदी बघा हॉटेलसारखे आपण त्याचे पीस कट केलेले आहेत आणि फ्रेश पनीर वापरायचं आहे। आता इथे कुकर थंड झालेला आहे बघा। कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला हे जे कुकरमधलं पाणी आहे हे साईडला काढून घ्यायचं आहे आणि जे आपल्याला फक्त ग्रेव्ही तयार करायची आहे, तर हे मी सगळं मिक्सर जारमध्ये काढून घेते आणि पाणी साईडला ठेवायचं आहे। पाणी हे आपल्याला फोडणीमध्ये नंतर ॲड करायचं आहे। तर ही ग्रेव्ही बनवून तुम्ही अगदी 8 ते 10 दिवससुद्धा स्टोअर करू शकता। फक्त ती व्यवस्थित तेलामध्ये परतून ठेवायची आहे। परंतु आता इथे मी 1 टाईमच यूज करणार आहे पनीरच्या भाजीला। आता ही ग्रेव्ही आपण मिक्सर जारमध्ये पेस्ट अशी तयार करून घेतलेली आहे, प्युरी। आणि आता आपण इथे कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातले। तेलामध्ये थोडीशी जिरी टाकलेली आहे आणि आपल्याला ही जी पेस्ट केलेली होती प्युरी ही आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये पुन्हा परतून घ्यायची आहे। तर चव खूप छान लागते।
जर तुम्ही ग्रेव्ही करून ठेवत असाल तर इथे तुम्ही पुन्हा थोडासा कांदा टोमॅटो कट करून फोडणीमध्ये टाकू शकता, परंतु इथे मी ही प्युरी वन टाईम यूज करणार आहे, त्यामुळे फारशी मला कांदा आणि टोमॅटोची गरज वाटली नाही ते मी टाकायला. तर मी फक्त ह्या प्युरीचा सगळा वापर करणार आहे ते पनीरच्या भाजीसाठी. तुम्ही हवं तर बघा, ही अशी प्युरी तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून एका डब्यामध्ये ठेवली, तर जेव्हा कधी तुमच्याकडं अचानक पाहुणे आले किंवा काही तुम्हाला बनवायचं म्हटलं तर तुम्ही अशी ही ग्रेव्ही घेऊन कुठलीही आपली व्हेज भाजी बनवू शकता किंवा पनीरची भाजी, फ्लावर, वाटाणा, बटाटा कुठलीही तुम्ही भाजी बनवू शकता. अगदी हॉटेलसारखी आपली चव लागते आणि हॉटेलमध्ये अशाच पद्धतीने ही ग्रेव्ही करून ठेवतात. जशी ऑर्डर येईल तशा त्या पद्धतीने ते भाज्या करून देतात. तर आता इथे मी पनीर मसाला घेतलेला आहे, मटार पनीर मसाला घेतलेला आहे, हा 2 चमचे मोठे घेतलेले आहेत. त्यानंतर एक मोठा चमचा मी बेडगी मिरची घेतलेली आहे. बेडगी मिरचीने कलर खूप छान येतो भाजीला. त्याचबरोबर आता इथे मी थोडी हळद टाकलेली आहे. हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. पुन्हा तेलामध्ये आपल्याला ही प्युरी व्यवस्थित परतून घ्यायची आहे, जेणेकरून भाजीला इतकी छान चव लागते ना की विचारू नका. आता हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण जे पनीर त्याच्यामध्ये म्हणजे तेलामध्ये बघा छान असं आपण शॅलो फ्राय केलेले आहेत, तर ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला लागेल तसं पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही आहे, अगदी ग्रेव्ही अशी आपल्याला भाजी तयार करायची जेणेकरून पुरी भाजी खाता येईल. तर हॉटेलमध्ये अशीच ग्रेव्ही भाजी दिली जाते. तर आता जे पाणी बघा आपण कुकरमधलं काढलेलं होतं साईडला, ते पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे. ते पाणी आता इथे फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि अजून थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे. तर आपल्याला चांगली उकळी आणायची आहे. उकळी आल्यानंतर थोडीशी दाटसर अशी भाजी झाली, ग्रेव्ही झाली की गॅस ऑफ करायचा आहे. अगदी हॉटेलसारखी भाजी, रेस्टॉरंटसारखी भाजी तयार होते. तर आता इथे गार्निशिंग म्हणून तुम्ही वरतून अशी कोथिंबीरसुद्धा त्याच्यामध्ये टाकायची आहे. तर खूप छान आपली भाजी तयार झालेली आहे बघा. आता उकळी आल्यानंतर मी गॅस ऑफ करणार आहे. तर मी चवीनुसार इथे मीठ टाकलेलं आहे. अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे आणि आता बघा मी पुन्हा थोडीशी कोथिंबीर गार्निशिंग म्हणून टाकलेली आहे आणि छान अशी भाजी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर नक्की ट्राय करून बघा, कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर ही मी पनीरची भाजी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे. अगदी रेस्टॉरंटसारखी पनीरची भाजी तयार झालेली आहे. यामध्ये तुम्ही मटार म्हणजे वाटाणासुद्धा ॲड करू शकता. तर आता आपली भाजी तयार झालेली आहे. गरमागरम सर्व करा.